भारताचा नागरिक होणं, असणं, राहणं हा अभिमानाचा मुद्दा आहे. पण आता एक नवा मुद्दा उपस्थित झालाय की तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध कसं होणार? भारतीय पारपत्र, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही पासपोर्ट म्हणता, हा भारतीय नागरिकत्वाचा अंतिम किंवा निर्विवाद पुरावा नाही. तो मुख्यतः परदेश प्रवासाच्यासाठी वापरला जाणारा एक सरकारी दस्तावेज आहे, असं केंद्र सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. समाज माध्यमांवर या निमित्तानं बरीच चर्चा सुरू आहे. पासपोर्ट नागरिकत्वाशी संबंधित पडताळणी प्रक्रियेत सहाय्यक ठरू शकतो, मात्र तो स्वतःहून नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. सरकारच्या मते ही भूमिका नवीन नाही. अनेक दशकांपासून कायद्यात आणि न्यायालयीन निर्णयांमध्ये ही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्र सुद्धा नागरिकत्वाचा पुरावा मानली जात नाहीत. ही कागदपत्र व्यक्तीची ओळख किंवा विशिष्ट अधिकारांपुरतीच त्याची पात्रता दर्शवतात. मग प्रश्न उपस्थित राहतो की नागरिकत्वाचा पुरावा कोणत्या दस्तावेजाला मानायचं? तज्ज्ञांच्या मते भारतामध्ये नागरिकत्वाला आणि त्या नागरिकत्वाचं प्रमाणीकरण करण्यासाठी स्वतंत्र प्रमाणपत्र दिलं जात नाही. नागरिकत्व हे जन्म, वंश नोंदणी किंवा नागरिकीकरण यासारख्या प्रक्रियांद्वारे प्राप्त होत असतं. या सगळ्या कायदेशीर किचकट बाबींवर अत्यंत सोप्या शब्दात ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांनी मार्गदर्शन केलंय. ऐका. परराष्ट्र खात्यानं जो पासपोर्ट आहे त्याच्या संदर्भामध्ये जे जाहीर केलेलं आहे ते मला कायद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य आहे असं वाटतं. कारण नागरिकत्व असल्यानंतर मगच पासपोर्ट मिळतो. पासपोर्ट हा वेगवेगळ्या निकषांवरती दिला जातो. त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट हा एकुलते एक डॉक्युमेंट आहे असं वापरता येणार नाही. जे अन्य वेगवेगळ्या जे निकष आहेत त्या निकषांच्या आधारावरती, अन्य पुराव्यांच्या आधारावरती नागरिकत्व सिद्ध केलं जाऊ शकतं. त्यामुळे कुठले कुठले कागद आहेत, कुठले कुठले दस्तऐवज असू शकतात, कुठले पुरावे असू शकतात, याच्यावरती आता चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि यातून मग ठरेल की जे भारताच्या मध्ये आलेले खरेखुरे लोक आहेत, ज्यांना खरोखर पासपोर्ट मिळालेला आहे, ते हे भारताचे नागरिक आहेत का नाही आहे. कारण जर घुसखोर असतील तर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी याचा दुरुपयोग होतोय का काय, या मुद्द्याबद्दल आपल्याला चर्चा करणं आवश्यक.